आज आपण बनवतोय बीटाचे कापण्या। मी गुळ घेतला एक अर्धी वाटी, त्यामध्ये आपण पाणी टाकून ते गुळ वितळून घेऊ। गुळ वितळून घेऊ आपण, थोडंसं पाणी टाकलं मी गुळात। पीठ घेतले आपण गव्हाचं पीठ, 2 वाटे घेतले त्या वाटीने, छोट्या वाटीने 2 वाटे पीठ, 1 वाटी रवा, तसं मीठ टाकू, तशी विलायची पावडर, हे तीळ टाकलेत आपण, 200 ग्रॅम बीट आहे। कुकरमध्ये मी काय केलं, बीट उकडून घेतले 2 शिट्ट्या करून आणि त्याची मिक्सरमधून ग्रेव्ही केली। आपण याच्यामध्ये टाकणार आहे आता बीटाची प्युरी टाकते मी याच्यामध्ये, जसं लागेल तसं टाकू, राहिली तर राहू देऊ। गुळाचं पाणी हे थंड करून घेतलंय मी, गुळाचं पाणी चाळून गाळून थंड करून घेतलंय। हो आता मी हे करते, मळून घेते, जसं लागेल तसं मग टाकते मी। लहान मुलांच्या डब्यासाठी याच्यासाठी हे स्नॅक्स म्हणून छान आहे। लहान मुलंच नाही मोठे पण खाऊ शकतात बरं का। लहान मुलांच्या निमित्ताने तरी मोठ्यांना मिळतं खायला, त्यांच्या निमित्ताने तरी मुलांना आवडतं म्हणून माणूस करतं। अशा प्रकारे आपण हे घट्ट गोळा मळून घेतलाय। आता थोडं वेळ हे 2 मिनिटं आपण बाजूला ठेवून देऊ झाकून। हे झाले आता 5 मिनिटं झाले, चांगले बराच वेळ झाले। आता आपण काय करू, थोडंसं हाताला तेल लावून घेऊ आणि याचा गोळा करून घेऊ। मस्त आपलं चपातीसारखं लाटायचं। पीठ लावून लाटायचं बरं का, पीठ लावायचं आणि लाटायचं, पातळ लाटायचं म्हणजे जरा कडक होतात मग। अशा जाडीची लाटायची मस्त। लहान मोठ्या तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं आवडतं तसं करा। याच्या कापणेच नाही बरं का, पुऱ्या पण आपण करू शकतो, याच्या तिखट पण करू शकतो। जे मी गूळ टाकलाय ना त्याऐवजी तुम्ही थोडंसं तिखट, मीठ, धने जिरे असं सगळं, चाट मसाला असं टाकून छान तिखट पण होतात पुऱ्या। कापण्या करा, पुऱ्या करा, तुम्हाला जे योग्य वाटेल, सोपं वाटेल ते करा। मस्त अशा प्रकारे कापण्या ते मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या। एकदा नक्की करून बघा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला। मस्त अशा कडक छान होतात।